हिंदी भाषेला विरोध म्हणून 5 तारखेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। खरं तर अनेक दिवसापासून चर्चा होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र कधी येणार, परंतु मोर्चाच्या निमित्तानं का होईना ते एकत्र येणार आहेत। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संजय उन्हाळे सर आहेत। सर, 5 तारखेला एक मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे हिंदी भाषेला संदर्भात जे विषय चालू आहे त्या संदर्भात, आणि बऱ्याच दिवसापासून चर्चा होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र कधी येतील। मोर्चाच्या निमित्तानं का होईना राजकीय समजा एकत्र येतील ते नंतर होईलच, परंतु मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येत आहे याकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे माहिती का की महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून एक ठाकरे ब्रँड आहे आणि दोन्ही ठाकरे एकत्र झाले तर एक शक्ती आहे। हे अनेकांच्या मनामध्ये होतं पण प्रत्यक्षामध्ये घडत नव्हतं। आता किमान हिंदीच्या निमित्ताने का होईना पण ते एकत्र येत आहेत ही मोठी गोष्ट आहे। ती दोन कारणासाठी। एक तर महाराष्ट्रामध्ये सक्षम असा विरोधी पक्ष असण्याची गरज आहे। लोकांचा, सर्वसामान्यांचा आवाज हा जो आहे हा बुलंद करण्यासाठी हे दोन ठाकरे एकत्र आले तर विरोधी पक्षाचं बळ एकवटेल, हा एक मुद्दा आहे। आणि दुसरी महत्त्वाची सगळी गोष्ट म्हणजे संयुक्त महाराष्ट्रात जशी मुंबई वाचवण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे आज मुंबई ही अडचणीत आहे। केवळ भाषिक प्रश्नामुळे नव्हे तर मुंबई ही मराठी माणसाची आहे, ती वाचली पाहिजे। आणि मुंबई म्हणजे साधी गोष्ट नाही आहे। मुंबई बृहन्मुंबईमध्ये आज 8 महानगरपालिका, 61 विधानसभा आणि असा प्रचंड मोठा तो भाग आहे। या भागावर जर उत्तर भारतीयांचं वर्चस्व निर्माण झालं तर एकदा आपला हा महाराष्ट्राच्या हातातून हे सगळी मुंबई जर निघून गेली तर आपल्याला काहीही अर्थ उरणार नाही। त्याच्यामुळे ही मुंबई वाचवणं हा देखील एक महत्त्वाचा एजेंडा हा दोन्ही ठाकरे कुटुंब एकत्र येण्याच्या निमित्ताने घडेल असं लोकांना वाटतं। म्हणजे याच्यातली महत्त्वाची मुद्दे, हिंदी हे निमित्त आहे, म्हणजे कुठल्या का निमित्तानं होईना। एक गोष्ट अशी की याच्यातून काही फार मोठी गोष्ट घडणार आहे अशातला भाग नाही। दोन्ही पक्ष एकत्र येतील म्हणजे युती म्हणून एकत्र येतील, त्यांचं विलिनीकरण वगैरे असं कधीही होण्याची शक्यता नाही। ते समांतरच चालतील ही गोष्ट खरी आहे। म्हणजे ह्या गोष्टी आपण आधी मांडल्याच पाहिजे। दोन भाऊ एकत्र आले म्हणजे अगदी काही घरचे झाले असं काही होणार नाही, पण एकत्र होण्याने एक ताकद जी मुंबईमध्ये तयार होईल ती ताकद मला असं वाटतं की जास्त महत्त्वाची आहे। आणि जे एकंदर मुंबईवर जे संकट घोंगावतं आहे, मुंबईचं मार्केट आहे, आता इथलं डायमंड मार्केट शिफ्ट झालं आहे मुंबईला, ज्या पद्धतीने अनेक तऱ्हेने अगदी 2 दिवसामध्ये उत्तर भारतीय लोक म्हणायला लागले की आता पुढचं सत्ता महापालिका आमच्याच ताब्यात आहे। ही भाषा जेव्हा येते तेव्हा मला असं वाटतं की मराठी अस्मिता, मराठी भाषा पहिलीला असावी हे गोष्ट तर खरीच आहे। म्हणजे ते कदाचित आता एखादा GR तो रद्द करून पूर्णही करतील, परंतु हा GR रद्द करण्याची जी वेळ आली सरकारवर ही सुद्धा या दोन ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याने झाली, हे देखील मान्य करावं लागेल। तेव्हा मला असं वाटतं की एकंदर महाराष्ट्रासाठी ही गोष्ट चांगली आहे। अर्थात त्यांचं मनोमिलन कसं होईल, कारण कसं आहे की वारंवार आपल्या भूमिका बदलण्यामुळं एक विषय समजा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आणि राज ठाकरे यांचा स्वभाव याच्यामध्ये खूप फरक आहे आणि दोघे एकत्र येतील, या स्वभावाबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, कसं आहे माहिती का की उद्धव ठाकरे यांचा स्वभाव अतिशय वेगळा आहे। ते म्हणजे निर्मळ, स्वच्छ, सरळ आणि जे त्यांच्या मनामध्ये आहे त्यांची भूमिका ही प्रांजळपणे ते मांडत असतात। त्याच्यामध्ये मला तरी कशी अशी फार डिप्लोमॅसी कधी दिसली नाही। पण राज ठाकरे यांनी खरं म्हणजे ते देखील फार चांगलं बोलतात, विचाराने बोलतात, त्याच्यामागे अभ्यास असतो, त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे। हे जरी गुण असले तरी देखील एक बिझनेस पॉलिटिशियन म्हणजे तो डील करतो आहे अशा पद्धतीचं वाटतं, म्हणून त्यांच्याकडे लोक चहा प्यायला येतात, जेवणाला येतात, परत परत भेटतात। हे असं देखील परत परत घडतं। ते देखील एक मला असं वाटतं की त्याचा देखील अतिरेक जर झाला तर त्यांच्या देखील प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे। तेव्हा दोघांचे स्वभाव हे अत्यंत भिन्न आहेत, म्हणजे दोघांचं काही कुणाची मॅच नाही। म्हणजे राज ठाकरेंच्या बोलण्यामध्ये आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांच्या बोलण्याचा भास होतो असं आहे। उद्धव ठाकरे यांच्या म्हणजे वागणं बोलणं जे आहे हे अतिशय वेगळं आहे। ते मुळामध्ये बॉर्न पॉलिटिशियन नाहीतच, अशा पद्धतीचं त्यांचं वागणं राहिलेलं आहे आणि त्या पद्धतीने आहे। परंतु तरीसुद्धा या क्षणाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं जे बळ आहे हे शिवसेनेमागे आहे हे नाकारता येत नाही।
एक गट गेला म्हणून शिवसेना गेली असं कधीही होणार नाही. ती शिवसेना आहेच आहे आणि ती बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. कोणी म्हणत असेल की आम्ही त्यांचा विचार घेऊन पुढे चाललो, आता ते कुठे चालले ते आपल्या सगळ्या महाराष्ट्राला दिसतं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ते त्यांचं अस्तित्व आहेच, पण मला असं वाटतं की मनसेने सुद्धा आपली एक आयडेंटिटी तयार केलेली आहे. या दोन्हीही पक्षांनी एकत्र येऊन मुंबई वाचवावी हा पहिला अजेंडा असावा आणि महाराष्ट्रासाठी जे महत्त्वाचे मूलगामी प्रश्न आहेत, आज महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षच नाही आहे आणि विरोधी पक्ष नसणं हे लोकशाहीचं लक्षण नाही आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर विरोधी पक्ष हा मजबूत असलाच पाहिजे आणि हा मजबूत राहण्यासाठी मला असं वाटतं की या दोघांनी एकत्रित येणं, एकत्रित काम करणं. आता कार्यकर्त्यांचं मनोमिलन होतं, एकमेकाला भेटत आहेत, हे चित्र तरी दिसतं, हे खूप आनंददायी आहे. जेव्हा हे दोघं एकमेकाला भेटतील, बोलतील आणि त्याच्यातून काही निर्णय घेतील, मला असं वाटतं ते अधिक चांगलं असेल या महाराष्ट्रासाठी. सर, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये मुंबई पण आहे आणि खास करून सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष मुंबईकडे आहे. त्या दृष्टीनं ठाकरे कुटुंब एकत्र आले तर याचे राजकारणावर काय परिणाम होतील, मुंबई किंवा भविष्यातलं राजकारण? कसं आहे की भारतीय जनता पक्षाचा मुख्य जो अजेंडा आहे तो अजेंडा आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिका त्यांना ताब्यात घ्यायची. आज जगामधली सगळ्यात श्रीमंत अशी ती महानगरपालिका आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की त्याचा रेव्हेन्यू हा एका स्टेटच्या बरोबर नाही, इतकं ती मोठी महानगरपालिका आहे. ही महानगरपालिका आपल्या ताब्यात असावी असं जर भाजपला वाटत असेल तर त्याच्यात अनुचित काहीच नाही. पण ही महानगरपालिका त्यांच्या ताब्यात गेल्याने मराठी माणसाचा आवाज किती बुलंद राहील हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की मराठी माणसाचा आवाज म्हणजे काय हे मुंबईच्या कुठल्याही माणसाला विचारलं तर तो सांगेल की शिवसेना आणि ठाकरे. हे गणित अनेक वर्षापासून बनलेलं आहे. हे गणित, हे जे कॅल्क्युलेशन आहे असं हे बदलण्यामध्ये अजून तरी भाजपला तसं यश आलेलं नाही. ती मानसिकता ते बदलू करू शकले नाहीत. भलेही त्यांचं बऱ्यापैकी त्यांनी जागा घेतलेल्या आहेत, गेल्या महानगरपालिकेमध्ये त्यांचं यश खरंच म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे, ते काही कमी नाहीत. पण माझं असं मत आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्या मुंबईचं भवितव्य कसं राहणार हे कोण ठरवणार हा मुद्दा देखील फार महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीने अंबानी आणि अदानी यांचा विकास घडतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळं डोळ्यादेखत सगळं घडतं आहे आणि मोठे मोठे शक्तिपीठासारखे महामार्ग होत आहेत, जे जनतेचा त्याला विरोध आहे, हा जनतेच्या विरोधाचा आवाज हा लोकांच्यापर्यंत, शासनापर्यंत जाण्यासाठी कोणीतरी एक माध्यम पाहिजे. आणि मला असं वाटतं की ठाकरे बंधू हा ब्रँड त्याच्यासाठी आवश्यक आहे. नक्कीच होते ज्येष्ठ पत्रकार संजय उन्हाळे सर, आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा महत्त्वाचा असतो आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर राज्याला एक सक्षम विरोधी पक्ष भेटेल. कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.